नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, रेल्वे भरती ग्रुप डी भरतीच्या बाबतीत एक नवीन अपडेट आलेली आहे. इथं फॉर्म सबमिशनची तारीख संपलेली आहे आणि इथं फॉर्म मॉडिफिकेशन लिंक सुरू झाली आहे. तर याबद्दल आज आपण पाहणार आहोत. काय काय मॉडिफिकेशन करता येणार आहे, पोस्ट प्रेफरन्स बदलता येणार का, झोन बदलता येणार का, काय काय अपडेट करता येणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. पोस्ट प्रेफरन्समध्ये तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही इथं पोस्ट प्रेफरन्समध्ये बदल करू शकता. जर एखादी पोस्ट तुम्हाला वाटत असेल की जी खाली असली पाहिजे आणि एखादी पोस्ट जर तुम्हाला जर प्रेफरन्समध्ये वर टाकायची असेल तर त्याबद्दल तुम्ही अपडेट हे करू शकता. प्रत्येक पोस्टनुसार काय काम असते हे याआधीच मी व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पोस्ट प्रेफरन्स हा देऊ शकता. इथं आलो आहे आता आपण RRB मुंबईच्या वेबसाईटवर. इथं पाहू शकता तुम्ही CN 8/2024 लेवल 1 पोस्ट. इथं जायचं आहे तुम्हाला आणि इथं खाली लिंक दिलेली आहे, ॲप्लिकेशन लिंक. तर इथं क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं अप्लायचा ऑप्शन आहे. तर इथं अप्लायमध्ये आपल्याला जायचं आहे. यानंतर इथं ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. इथं गेल्यानंतर इथून लॉग इन करायचं आहे. इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं पाहायला भेटू शकते. इथं पाहू शकता तुम्ही मॉडिफाय. तर यावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म जे पण तुम्हाला चेंज करायचे आहे फॉर्ममध्ये ते तुम्हाला इथून चेंज करता येणार आहे. बघूया त्याविषयी अजून. इथं आल्यानंतर असं तुम्हाला दिसणार आहे, इन्फॉर्मेशन यू कॅन मॉडिफाय युअर ॲप्लिकेशन पर्टिक्युलर्स एक्सेप्ट नेम, फादर नेम, मदर नेम आणि जेंडर. म्हणजे तुम्हाला एवढं हे चेंज करता येणार नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचा RRB झोन. जर तुम्ही RRB झोन चेंज करायची इच्छा असेल तर तुम्ही RRB झोन हा चेंज करू नाही शकत. बाकी सर्व तुम्ही चेंज करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथं ₹200 फी भरायची आहे. जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर ₹250 फी तुम्हाला इथं लागणार आहे. तर या इथं दिलेल्या गोष्टी सोडून बाकी तुम्ही सगळ्या ठिकाणी हे चेंज करू शकता आणि हा तुम्हाला लास्ट चान्स मिळणार आहे. यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारे फॉर्ममध्ये बदल करू शकणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.